जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं 2 नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात। हा माल नेमका कुठं जातोय? ज्या त्याची जी 2 नंबर फॅक्टरी आहे त्याचं जे माल आहे त्याला पॉलिश कोण करतंय? हे बघा, निलेश देटणकर वैराग, आरिफ जमादार हुमनाबाद आणि ठाकूर दुधनी तात्काळ 4 दिवसात जर या ठिकाणी तुम्ही धाड देऊन त्यांच्यावर कारवाई नाही केली तर 4 दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार। सोलापूर जिल्ह्यात रेशनच्या काळा बाजार होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। याबाबत संजीवनी सतीश बारंगुळे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना सोलापूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील निलेश देटणकर आणि हुमनाबाद येथील आरिफ जमादार या 2 व्यापाऱ्यांवर रेशन धान्य परदेशात पाठवण्याचा गंभीर आरोप प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। वैराग येथील निलेश देटणकर रेशन धान्य कवडी मोलाने घेऊन हिंगणी रोडवरील राईस मिलमध्ये पॉलिश करून परदेशात विकतो, तर हुमनाबाद येथील आरिफ जमादार चिंचोळी एमआयडीसी मधील राईस मिलमध्ये धान्य पॉलिश करून निर्यात करतो। दोघेही शासकीय दुकानदार आणि मोठ्या व्यापाऱ्यांची हात मिळवणी करतात असेही आरोप करण्यात आला आहे। 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। संजीवनी बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा, आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे, जो राशन घोटाळा आहे, जे राष्ट्रस्थ धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्री मध्ये किंवा असं दिलेलं जातं पण ते लोकांपर्यंत दिलं जात नाही, तर त्याचा हा घोटाळा कोण करतंय, कशा पद्धतीनं करतंय, त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही। त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी उडवाउडीची उत्तरं देतात, परंतु तशी उत्तरं देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपास ज्या त्याची जी 2 नंबर फॅक्टरी आहे त्याचं जे माल आहे त्याला पॉलिश कोण करतंय? हे बघा, निलेश देटणकर वैराग, आरिफ जमादार हुमनाबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं 2 नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात। आणि कर्नाटक, महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलरकडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय।